मी इंस्टाला एक रील टाकली, ती खूप व्हायरल झाली. कोळकेवाडी यात्रेत मुलींची कबड्डी स्पर्धा होती. त्या कबड्डी स्पर्धेत 2 गटाच्या मुलींनी जे कबड्डी खेळली तर ती बघण्यासारखी होती. तर त्यातल्या एका मुलीला मी आज भेटायला आले कामच्यामध्ये. भारी गेला, ऐकली नाही. नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज चक्क आमच्या इथे कोळकेवाडीची कबड्डी स्पर्धा झाली. त्याच्यामध्ये एक मुलगी खूप छान खेळली की तिने आपलं अँकल पकडलेलं सोडवलं कशा पद्धतीने. तर तो व्हिडिओ माझ्या इंस्टाला खूप व्हायरल झाला. तर त्या मुलगीला मी आज भेटायला आले. तर त्या मुलगीचं नाव आहे कस्तुरी. तरी मी हिला आता भेटायला आले. तर ती श्रद्धा स्पोर्ट्स क्लबमध्ये शिकते. तर तिथे कबड्डी स्पर्धेमध्ये चांगली खेळली. आमच्या इथे कोळकेवाडी जत्रेमध्ये कबड्डी स्पर्धा होती पहिल्यांदाच महिलांची. तर मुलींमध्ये हिने जी खेळले आणि इतर मुली पण खूप छान खेळल्या. तर त्यांचे ज्या स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळते ते हे सर आहेत. तुमचं नाव काय? धनंजय भालेकर. हां, तर त्यांची मी काहीतरी थोडीशी प्रश्न विचारते त्यांना. कस्तुरी, मग जे तू कोळकेवाडी खेळलीस तर तिथे मी बघितलं तुझं जे प्रदर्शन होतं खूप छान होतं कबड्डी स्पर्धेमध्ये आणि इतर मुली पण खूप छान खेळल्या. तर तुला ह्या स्पोर्ट्स क्लबमध्ये कधीपासून आली आणि तुझे सर कोणते आहेत, त्यांचं नाव काय वगैरे? मी म्हणजे 2 ते 3 वर्ष झाली श्रद्धा स्पोर्ट्समध्ये येऊन. माझे प्रशिक्षक श्री धनंजय वाडेकर हे मला 2-3 वर्षापासून शिकवत आहे. नमस्कार सर, तुम्हाला काही प्रश्न विचारते. मग ही मुलगी तुमच्या स्पोर्ट्स क्लबमध्ये आहे. तर तुम्ही किती वर्ष झाले तुम्ही हे स्पोर्ट्स क्लब चालवता? 7 ते 8 वर्ष झाली कबड्डी क्षेत्रात पुन्हा येऊन. हां त्याच्या आधी मी पुण्याला जिम ट्रेनर म्हणून काम करायचो. हां कोरोनाच्या काळामध्ये इकडे गावाला आल्यानंतर काय करायचं, बसून राहायचं. तर नदीच्या ठिकाणी सर्व मुलांना असं एकत्र करत एक कबड्डी रक्तात असल्यामुळे एक त्याचं सराव करत गेलो. सराव करता करता गावातील मुलांचा रिस्पॉन्स येऊ लागला. ते करता करता मुलीसुद्धा यायला लागल्या. तसेच मला ज्यांनी हे मार्गदर्शन केलं ते आमच्या अजित सावंत म्हणून गावाचे रहिवासी आहेत. ते माझे कोच आहेत सुद्धा. त्यांनी मला या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन केलं आणि ते करता करता मग आपण काय करायचं, तर या गावातील मुलांसाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. जे आपल्याला करताना आलं ते आपण त्या मुलांकडून आपल्याला जे प्रशिक्षण येतं ते त्यांना देऊन आपण योग्यरित्या कसं काय आपण त्यांना शिकवता येईल किंवा कसं मार्गदर्शन करता येईल, एक आपला एक छोटासा आपण प्रयत्न केला. आणि गेली 8 ते 9 वर्ष झाली ह्याच्यामध्ये आपण तो प्रयत्न करतो की आपल्याकडे कसं एक गाव नसल्यामुळं एक हे नसल्यामुळं ठिकठिकाणून मुली येतात माझ्याकडे. सावर्डा असेल, आसुर्डा असेल, लांबून पण खूप असे लांबून मुली येतात. तरी चिपळूणमध्ये कबड्डी हे तर कबड्डीचं माहेरघरच आहे. होय. चिपळूणमध्ये खूप कबड्डी आहे. खूप दिग्गज आपल्या ह्या चिपळूणच्या भूमी तयार झालेल्या आहेत. खूप म्हणजे असं त्यांना सुद्धा असं काही मार्गदर्शन मिळत नाही काही खेळाडूंना. तर त्यांची कारकिर्दसुद्धा मग काही वेळ खेळायचं नंतर मग ते थांबून जातात काही गोष्टींमध्ये. त्याच्यामुळं आपण हे सगळं ह्या साईडला चालू करू. आमच्या या गावामध्ये गेली 30 ते 35 वर्ष कबड्डी हा खेळ नव्हता. एक माझ्या प्रयत्नाने किंवा माझं जे कबड्डीवर प्रेम आहे त्या प्रयत्नाने मी हे या साईडला मी तो प्रयत्न चालू केला पुन्हा नवीन हे करण्याचा. मला या मुलांची अशी साथ मिळत गेली. खूप काही कारणं अशी असतात की मुलं मिळतात सुद्धा. काही एखादं मंडळ जरा सिरियस आल्यानंतर काही राजकारण, पॉलिटिक्सच्या गोष्टी सगळ्या प्रत्येक क्षेत्रातच त्या चालतात. त्याच्यामुळं जेणेकरून आपण जी मुलं घडवलेली असतात त्यांना काही गोष्टीचं लालच झालं नाही किंवा त्यांना वाटतं की कमी वेळेत मी खूप मोठा काहीतरी होऊ शकतो किंवा असं. हां, ती मुलं अशी आपल्यापासून दूर होत गेली. आता सध्या लक्ष मुलींच्या संघाकडेच आपण घेतो आणि त्याच्यातनंच आपलं प्रयत्न चालू आहे. तुम्ही एक चांगलं केला की मुलींची कबड्डी स्पर्धेची किंवा स्पोर्ट्स क्लब जो चालू केलात आहे ना, ते एक उत्तम आहे की आपल्या कोकणातल्या मुली पुढे झाल्या पाहिजेत. संघ चालवताना मला पण खूप अडचणी आल्या. हां अडचणी म्हणजे कसं मुली खेळणार वगैरे सगळे खेळतात चांगले. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, हा खेळ असा आहे की हा आता नॅशनल लेवलला किंवा खूप वरती खेळ गेलेला आहे. आताच्या अजूनसुद्धा काही घरामध्ये असं चालतं की मुलगी
मुलगी आहे, मुलगी म्हटल्यानंतर बाहेर पाठवायची, कारण की मॅचेस असतात, ह्या रात्रीच्या मॅचेस असतात, ते काय आपण सांगून हे करत नाही नाही होय. आपल्या रत्नागिरीत असतील किंवा जर आम्हाला कुठे जर राज्यस्तरीय स्पर्धेला कुठे गेलं तिथे बाहेर सुद्धा जावं लागतं, सिंधुदुर्ग असेल किंवा मुंबईला असेल, ठाणे असेल किंवा असे अन्य ठिकाणी आपल्याला जायला लागतं. तर त्याच्यातनं पण कसं होतं, मुलगी रात्री पाठवायची म्हटल्यानंतर एक जबाबदारी असते, हो, किंवा बरोबर. गोष्टी असतात, तर ह्या सगळ्या फेस करायला लागतात. आणि त्याच्यामुळं कसं काही वाडीतले लोक असतात की ज्यांना म्हणजे थोडंसं आहे कशाला मुलीला पाठवतो, इकडं कशाला पाठवतो असं. त्याच्यामुळं काय होतं, मुलगी आपल्याला वाटतं की बाबा मुलीने खेळावं, सगळ्या गोष्टी होतात, पण काही ठिकाणी कसं आहे की थांब कशाला केलं पाहिजे किंवा मेन म्हणजे कसं असतं, जो आमचा ड्रेस कोड आहे हां. जो ड्रेस कोड तयार आहे हा कसा आहे, शॉर्ट पॅन्ट आणि टी शर्ट. तर हा कसा आहे, तो एक ड्रेस आहे, जशी एका आपण म्हणतो की आर्मीची वर्दी आहे, पोलिसांची वर्दी आहे, तशी ही सुद्धा आमची एक वर्दी आहे. आणि वर्दी आहे, त्या हो. वर्दीमुळंच आपल्याला आम्हाला ओळखलं जातं. पण ते आम्ही खूप म्हणजे असं खूप काही असं मी झेललेलं आहे की चांगल्या चांगल्या मुली तयार झालेल्या सुद्धा हे असं आम्ही बंद झालेलं आहे. नाही असं व्हायला नाही पाहिजे. होय, मुली पुढे गेल्या पाहिजेत, मागे नाही यायचं. आपल्याला आपलं जे करिअर आहे, आता तू बघ किती छान खेळतेस, जर तुमचं जर असं करिअर होत असेल तर मागे का टाटू नका, पुढे या. आता नॅशनल लेवलला किती मुली चांगल्या चांगल्या खेळतात, आमच्या गावातले पण मुली गेल्या आहेत. आता ती कोण कदम एक मुलगी गेली आहे पुढे ह्याच्यात नॅशनल लेवलला. आणि आमच्या ते ह्या माहिती आहे तुम्हाला काय ते त्याचं नाव शुभम शिंदे, शुभम शिंदे, आदित्य शिंदे माझ्या माहेरचीच आहेत ते वाडीतले. म्हणजे तशाच मुली पण पुढे जाऊ शकतात. मुलींनी मागे येऊ नका. तुम्हाला जे आहे तुमच्यामध्ये कला, तुमच्यामध्ये जी करण्याची जिद्द आहे ती पुढे ठेवा आणि मेहनत घे. तू पण मेहनत घे, मागे येऊ नको. चांगली नॅशनल लेवलला जा. चांगली खेळलीस, खूप छान खेळत होतीस. तर असंच खेळत राहा. आता तू शिक्षण कितवीला आहेस? मी आता 10वीला. 10वीला आहेस. मग परीक्षा असतील ना आता तुझ्या चालू? बेस्ट ऑफ लक मग परीक्षेसाठी. आणि तुमचा स्पोर्ट्स क्लब कुठे आहे? कापसाळमध्ये आहे आणि इथे आम्ही 2 ग्राउंडला प्रॅक्टिस करतो. कामत्याच्या इथं होय का? किती मुली आहेत आता तुमच्या इथे? आहेत ना. अशाच घडू दे तुमच्याकडे, मुलींना घडवा चांगलं असत आणि आपलं कोकण नाव पूर्ण जगामध्ये घुमू दे. कस्तुरी, तू कस्तुरीसारखी चमकलीस. तर मग तू ही मेहनत कशी घेतेस की या कबड्डीमध्ये सकाळी उठल्यापासून काय काय मेहनत घेतेस सांग? सकाळी मी 5:30 ते 6 वाजेपर्यंत उठते. म्हणजे फिटनेस करते जी कबड्डीसाठी आवश्यक आहे ती. संध्याकाळी 4 वाजता मी ग्राउंडला जाते. ग्राउंडवर जी काही मेहनत म्हणजे सर शिकवतात ते सर्व करतो. एवढंच. आणि तू रत्नागिरीत कबड्डी खेळायला गेली होतीस ना तिकडे? मला डिस्ट्रिक्ट लेवलला खेळून 2च महिने झाले आहेत. हां. तर मला अजून पुढे देशाचं प्रतिनिधित्व करायची माझी इच्छा आहे. कारण मला घरून तसा सपोर्ट पण भेटत आहे. मला माझे आई वडील तेवढा सपोर्ट करत आहेत आणि यापुढे करावं अशी माझी इच्छा आहे. आता तू 10वीला आहेस ना? हो. पेपर कसे गेले? चांगले गेले? एक पेपर झाला 20 तारखेला. हां. छान गेला तो पेपर. मग तू हे कबड्डी शिक्षण करून कबड्डीचं पण व्यवस्थित हँडल करते? हो, मला म्हणजे शिकायचं पण आहे आणि पुढे कबड्डीत पण करिअर करायचं आहे. करायचं आहे. तुझ्या मग घरातून तुला सपोर्ट आई वडिलांचा? हो. आई वडील काय करतात? हे तुझे वडील ना? नमस्कार यास. हे हिचे वडील आहेत. तर हे वडील पण तिला सपोर्ट करतात कबड्डी क्षेत्रामध्ये. तर आपल्यासारख्या आता आई वडिलांनी असं मुलींना सपोर्ट करून पुढे पाठवलं पाहिजे. आणि आई काय घरीच असते का? नाही, माझी मम्मी बाहेर कामाला जाते. होय का? आणि पप्पा असं घराचं वगैरे काय काम असतं. हां. कस्तुरी ही कामत्यामध्ये राहते. तर तिचे काही अनुभव आहेत कबड्डी क्षेत्रातले. तर तिला मी विचारते तू चिपळूण तालुक्यात कोणत्या कधी खेळलीस वगैरे काय कबड्डीचे? मी पहिल्यांदा तालुक्याला खेळले होते. त्याच्यानंतर आत्ता म्हणजे यावर्षी 2026ला मी 2025ला मी जिल्हा खेळले. पहिले तालुक्यात निवड झाली, त्याच्यानंतर रत्नागिरीच्या टीममध्ये निवड झाली. त्याच्यानंतर आम्ही कॅम्प झाल्याच्या नंतर आम्ही राज्याला खेळायला गेलो. तिथे मला म्हणजे सिनियर प्लेयरचे गेम वगैरे म्हणजे त्यांच्या स्किल वगैरे बघायला भेटल्या.
तुला त्यांचा काय अनुभव वाटला की त्या खेळल्यामुळे तू खेळलीस तिथे, तर तुला काय वाटलं की मी अजूनही चांगली प्रगती करायला पाहिजे? तू जी अग्रेसरपणे ती खेळतेस तिथे, तसा आवाज नाही तुझा कणकणीत, आवाज पण थोडा मोठा कर. आणि तर तिथे तुला ते काय अनुभव आला की कसं वाटलं काय? म्हणजे आपल्यापेक्षा मोठे मोठे प्लेयरचे स्किल करायला बघायला भेटले. तू कितवीत असल्यापासून मग या कबड्डी क्षेत्रात आली आणि तुला कशी आवड निर्माण झाली? मी 7वीत असल्यापासून कबड्डी आले. म्हणजे पहिलं प्रॅक्टिस करायची इथे शाळेत, त्याच्यानंतर तिथेच मंडळाची म्हणजे श्रद्धा स्पोर्ट्स आपसा या संघाची इकडे प्रॅक्टिस चालू असायची. ती बघून बघून मला म्हणजे असं वाटायला लागलं की आपण पण खेळावं, आपण पण खेळू शकतो असं वाटायला लागलं. त्याच्यानंतर मग मी जॉईन केली, तो स्पोर्ट्स जॉईन केलं. मग तिथे तुझी सतत प्रॅक्टिस चालू राहिली, सरांचं चांगलं तुला मार्गदर्शन पण राहिलं. हां, सरांनी मला म्हणजे खूप मार्गदर्शन केलं. मी माझ्याकडून भरपूर मेहनत करून घेतल्याने त्याच्यामुळे मी आज जिल्हा खेळू शकले. होय ना. मग आणि तुझ्यासोबत अजून पण इतर मुलींना माझ्यासोबत अजून म्हणजे मुली समृद्धी हरेकर, रुद्रा उमणे, प्रेरणा खापरे अशा म्हणजे अजून भरपूर मुली आहेत. त्यांचा पण मला सपोर्ट भेटतो आम्ही खेळत असताना, मॅचला वगैरे गेल्यावरती. मग ह्या श्रद्धा क्लबमध्ये इतर मुली पण भरपूर आहेत खेळण्यासाठी येतात, तर ह्या मुलींची प्रॅक्टिस हे सर घेतात, ते चांगली घेतात. तर त्याप्रमाणे तुम्ही मुलींनी पण अशी मेहनत घ्या आणि पुढे व्हा आणि कोकणचं नाव पुढे करा. पुढे राज्यस्तरीयवर आता खेळा, पुढे नॅशनल लेवलला पण तुम्ही गेलं पाहिजे. तर तशी तुम्ही प्रॅक्टिस करणार ना? हो. मग तू काय करणार, कशी करणार? ते मेहनत घेणार, पुढे जाणार. तर तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. आणि मागे जे कोळकेवरी जे खेळलीस त्याच्याबद्दल अभिनंदन. खूप छान खेळलीस आणि अशीच अग्रेसर राहा, अशीच मेहनत घे. सर, मग तुम्ही अशीच या मुलींची मेहनत अशीच घेत जा कबड्डी स्पर्धेमध्ये. मुली आपल्या कोकणातल्या अशाच पुढे गेल्या पाहिजेत. आता कोकणातल्या मुली सध्या खूप पाठीमागे आहेत. तर ही जी मुलगी अशी तयार झाली, अशा मुली बाकीच्या पण होत्या, पण त्यांची काही मला ओळख नाही. ह्याच्यामध्ये मी हिचा व्हिडिओ केला तर त्याच्यामध्ये तिने खूप छान खेळली होती. तर तुम्ही जो तुमच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची म्हटलं तर हां, बोला. आपल्या ह्या कोकणामध्ये किंवा आपल्या या चिपळूण तालुका जर म्हटला तर कबड्डी हे आपलं खरं माहेरघर माहेर या, आहे. हो हो. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, खूप टॅलेंटेड मुली आहेत. आता तसं म्हणायला गेलं तर आपले चिपळूणचे आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर आहे नंदकुमार शिंदे, त्यांची मुलगीसुद्धा कबड्डीमध्ये चांगली खेळते. तिचं नाव सारा. आणि आता एक काही थोडेसे इंजुरीमुळं ती आता काही टुर्नामेंट ती खेळू शकलेली नाही आहे, पण तिचे वडील तिला खूप प्रोत्साहन करून तिच्या पाठीमागं असं एखाद्या पर्वतासारखे उभे आहे. आणि त्याच्यातनं आज ना उद्या हे करता करता ती लवकरच ह्याच्यामध्ये येईल. आणि म्हणजे असं खूप हे आहे. तसं चिपळूणची एक मुलगी आहे, आज माझ्या मंडळाचं नाव श्रद्धा म्हणून आहे. तर हे श्रद्धा नाव आम्हाला सुचलं तर एक आमच्या चिपळूणचेच एक पवार घराणं आहे. हां. तर कबड्डी क्षेत्रामध्ये त्या पवार घराण्याचं खूप मोठं योगदान आहे ह्या चिपळूण तालुक्यासाठी किंवा रत्नागिरी जिल्ह्यासाठी म्हटलं तरी चालेल. हां. तर त्यांचीच एक मुलगी आहे विनायक पवार म्हणून, त्यांची एक मुलगी आहे की श्रद्धा म्हणून. हां. तिच्या नावाने आम्ही हे एक ह्या साईडला आम्ही हा एक सेट केला होता की श्रद्धा आहे तर आपण हे करूया म्हणून. तर त्या हां. नावानुसारच आम्ही हे सगळं चालू केलं होतं. तर ते करताना आम्हाला या कबड्डीवरची श्रद्धा आहे त्याच्यातनं आम्हाला थोडंसं फळ आलेलं आहे. पण अजून बघा आमचे प्रयत्न चालू आहेत की आज ना उद्या आमचं ते काम चालूच राहणार आहे. नाही, तुम्ही अशीच मेहनत घ्या. मुलींना आपल्या कोकणातल्या घडवा चांगला. अजून जसं आता ही कस्तुरी कशी चमकले, तशीच इतर मुली पण चमकलेल्या माहिती आहेत. तुम्ही आता बोललात त्याप्रमाणे एक सारा एक तिचं एक बोललात. तर तुम्ही अशाच मुली घडवा, आपल्या कोकणातल्या मुली पुढे जाऊ देत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा की असंच तुमचं पुढे पुढे चांगलं मोठं होऊ दे आणि आपल्या कोकणातल्या मुली नॅशनल लेवलला जाऊन नाव करू देत. आणि तुमचे श्रद्धा स्पोर्ट्स क्लब चांगल्या नावाने सगळीकडे पूर्ण जगामध्ये घुमू दे. शाळेमध्ये मी त्या शाळेचा माजी विद्यार्थी, तर त्या शाळेसाठी मला काहीतरी करायचं होतं. तर माजी विद्यार्थी असल्यामुळे तर मी असा विचार केला की मला जे काही कबड्डी येते किंवा जर मला त्या क्षेत्रात नाही काय करता आलं तर म्हणलं जे मला ज्ञान येतं किंवा काय तर ते त्यातील शाळेतल्या मुलांना किंवा मुलींना मला ते शिकवता येईल असं माझा विचार होता. म्हणून मी त्या निमित्तानं तिथे प्रॅक्टिस चालू केली होती शाळेची परमिशन वगैरे घेऊन. तर प्रॅक्टिस करताना अशा गोष्टी झाल्या की नवीन मुली येत होत्या की मग काही मुलींचं असं असतं
की खेळायचं असतं, सगळं असतं, पण ग्राउंडवर भीती असते किंवा की मला येईल का नाही किंवा काही गोष्टी आहेत. तर मग हे करताना मग ही मुलगी माझ्याकडे आली. आल्यानंतर मग तिचं स्ट्रक्चर तसं मला वाटलं की तिला बघितल्यानंतरच मी तिला म्हटलं होतं की तू कबड्डीत काहीतरी चांगलं करशील म्हणून. तू सातत्य ठेवलं पाहिजे किंवा मेहनत केली पाहिजे. तर तिने मध्यंतरी ह्या 2 वर्षामध्ये तिने खूप मेहनत केली. सकाळी मी स्वतः त्यांचा कॅम्प घ्यायचो. सकाळी 5 वाजता उठवणे, त्याच्यानंतर जे काही असेल तर त्याच्यानंतर त्यांचं आवरून झाल्यानंतर सर्वप्रथम मग ग्राउंडला त्याची मेहनतीत सपाट्या असतील, जोर असतील किंवा जो काही व्यायाम खेळासाठी आहे त्याच्यामध्ये तिचं सातत्य असायचं. सपाट्या मारायला म्हटलं तरी ती आत्ता 700 ते 800 सपाट्या ती मारते. एवढ्या स्वतः. सपाट्या हां. मारते? अरे वा. आणि बैठका पण त्याच रेंजमध्ये ती करते, म्हणजे मारते. आणि त्याच्यातनं मग तिची मेहनत खूप आहे आणि चाललंय तिचं. आणि मेन म्हणजे कसं, ती आता दिसते तशी नाही, खूप ॲग्रेसिव्ह आहे. दिसायला ती तर शांत आहे, पण खूप हे तशी हे आहे. आपल्या संघामध्ये मुलींच्या पण, सगळ्यांना कुठली जबाबदारी दिली की बाबा आता हा सगळं सर्वप्रथम ज्या वेळेस आपल्याला खेळायला जायचं आहे, चाचणी ही स्पर्धा अशी असते की तिथे कागदपत्राची पूर्तता व्यवस्थित लागते. तर ते काम आम्ही हिच्याकडे आवर्जून देतो. सगळ्या मुलींना फोन करणे, कॉल करून सगळ्यांना ह्याच्यात म्हणजे जरासं ह्याच्यात ठेवणे, कागदपत्र गोळा करा, डॉक्युमेंट्स वगैरे सगळे असे. तर ते काम तिच्याकडे चांगलं असतं, कारण की ती त्याच्या ह्याच्यानुसार ती म्हणजे सगळ्यांना बोलून सगळे पेपर वगैरे गोळा करून सगळं तिचं हे असतं. आणि ग्राउंडला कोण मुली नाही आल्या की स्वतःहून फोन करायचा की अरे काय झालं काय नाही. मग त्यांना सतत फोन करायचे. मी कुठे गेलो असेल की मला फोन करायचं की दादा अरे ग्राउंडला कोण आलंय नाही, हे नाही ते नाही. म्हणजे त्याच्यातनं तिची आवड त्याच्यामध्ये खूप आहे. असं माझे प्रयत्न आहेत की ती काही ना काहीतरी करत असं पुढे गेली पाहिजे. होय होय. आता मी आहे तर माझ्यापेक्षा सुद्धा अजून चांगले प्रशिक्षक आहेत तिथे करणारे. आमचं चाललेलं आहे की ती जेणेकरून काही ना काहीतरी करून आम्हाला त्यांना पुढं घेऊन जायचं. असं. बघूया आता कसं काय. हां, पण आता तुम्हाला असं सांगू इच्छित होतात ना की मुलींच्या पण स्पर्धा, कबड्डी स्पर्धा हां. सगळीकडे. आणि एक बोलायचं म्हणजे कसं होतं, आमच्याकडे इकडे ह्या साईडला फक्त निवड चाचणी एक ही स्पर्धा असते. ती कशी असते, एकच दिवसाची असते. त्याच्यामध्ये एक आमचे 4 ते 5 ते संघ आहेत की आम्ही आमच्या इथं खेळतो. त्याच्यातनंच मुली खेळून जायचं. पण आमच्याकडे आता इथे ग्रामीण कबड्डी संघटना म्हणून आहे आणि अजून आमची स्वतःची चुकून असोसिएशन. आता नियमावली म्हणलं तर दोन्ही साईडला नियमावली आहे. पण असोसिएशनच्या स्पर्धा आमच्या जास्त होत नाहीत. आणि स्पर्धा झाल्यामुळं कसं होतं, मुलं मेहनत करतात आणि घरी बसून राहतात. जसं आत्ता सध्या चर्चेला बैलगाडीचा विषय आहे. आता एखादा बैल घेतला तर तो नुसता घरी आणून त्याला बांधून उपयोग नाही की तो नुसतं दिवसभर खाणार आहे, दिवसभर हे खाणार तिथंच आहे. पण तो घेऊन तो जर रनिंग रेसला पळाला, शर्यतीला पळाला तर त्या बैलाचा उपयोग आहे किंवा असं आत्ता सध्याला ते चाललेलं आहे. मुलांचं पण तसंच आहे. सकाळपासून मेहनत करायची, अगदी सगळी पूर्ण मुलं तयार होणार, सगळं होणार. पण जर त्यांना खेळ आपला दाखवायलाच नाही मिळालं तर ते मुलं खेळू शकत नाही. चाचणी स्पर्धेला मुलं खेळतात, निवड होते, मग ते तालुक्याला कॅम्प करतात, तालुक्यातनं मग थोडं पुढं जातात. पण आपापसात खेळल्यानंतर आता कसं, काही मुली आमच्या तालुक्यातल्या खूप मुली वरच्या लेवलला खेळून आल्या. मग ह्या नवीन मुली त्यांच्यात खेळल्यानंतर त्यांना जो येणारा अनुभव आहे की त्या मुलींच्यात खेळणार, तर तो अनुभवातनं मुली अजून थोडं शिकत जातात. थोडीशी भीती कमी होत जाते की कसं खेळलं पाहिजे, की कोण काय खेळतं आहे, कुठला अँगल कसा आहे, कोण रेडर कुठल्या साईडने रेड मारतो, कसं खेळतो, लेफ्ट साईडचा रेडर कसा खेळतो, राईट टर्न कसा खेळतो, लेफ्ट टर्न कसा आहे. तर त्या ह्याच्यातनं ते आपल्याला ह्या नवीन मुलांना खरंच शिकायला मिळालेलं असतं. आता माझंसुद्धा हे आहे की मला आत्ता मध्यंतरी 1-2 महिन्यापूर्वी सिंधुदुर्गला राज्यस्तरीय स्पर्धा खेळायला बोलवलं. आम्ही खुश झालो की अरे म्हटलं आम्हाला एक स्पर्धा चांगली खेळायला मिळाली. मी मुलींना आधीच सांगितलं होतं, आपण जिंकण्यासाठी जायचं नाही, आपल्याला अनुभव घेण्यासाठी आपण तिथे जायचं आहे. आणि 3 दिवस आम्ही तिथं होतो. 3 दिवसामध्ये आम्ही एक स्वराज्य संघ आहे मुंबईला, त्यांच्यामधून सरेना मस्कर असेल किंवा अजून अशा खूप मुली आहेत की त्या आत्ता ह्याच्यात. तर तो खेळ आम्हाला तिथं बसून, गॅलरीमध्ये बसून तो खेळ आहे ना आम्हाला ह्या मुलांना म्हणजे असं बघता आलं की त्याच्यातनं आपल्याला काय शिकता येईल किंवा अजून म्हणजे असं काय. तर तिथं मुलांच्यासुद्धा मॅचेस चालू होत्या. आता हे आपले प्रोचे खेळाडू आहेत, अजिंक्य पवार असेल, आदित्य असेल आणि शुभम शिंदे किंवा असे खूप सारे जे ते खेळत आहेत. अजिंक्य भैया पवार आहे, त्याच्यानंतर
आपले भूषण कुलकर्णी आहेत की ते जुने खेळाडू आहेत म्हणजे असे, तर ते चाललेलं आहे. मग त्याच्यातनं मुलांनी ह्यांना शिकण्यासाठी आपण तो प्रयत्न केला की हे कस्तुरीचे वडील रवींद्र खेडेकर, तर हे आपल्या मुलगीला चांगला सपोर्ट करतायत कबड्डी क्षेत्रात खेळण्यासाठी. तर त्यांना मी काही प्रश्न विचारते. मग तुम्ही काय म्हणताय की मुलीला काय पुढे असं जावं, कसं काय तुम्ही सपोर्ट करता, कसं करता? तिला कबड्डीमध्ये खेळायची भरपूर इच्छा आहे. हां, पुढे असं पुढे खेळावं. तुम्ही पुढे सतत जायची सपोर्ट इच्छा आहे. राहणार, आम्ही सर्व सपोर्ट आहे. चांगला तिला सपोर्ट करणार असं, हो. आणि तिने पुढे नॅशनल लेवलपर्यंत खेळावं, चांगलं खेळत खेळावं. राहावं, मेहनत घ्यावी.